3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा आपला आजचा हा अक्षय तृतीयेचा सण। तर तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। तर इथं आता मी आज धनप्राप्तीसाठी जे आपण सुख समृद्धीसाठी पूजा करतो तर ती आज इथे मी पूजा करून घेते। तर सगळ्यात अगोदर बघायचं प्लेटमध्ये थोडेसे मी तांदूळ घेतले, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलेले, त्याच्यावरती एक तांब्या ठेवला, त्यालाही हळदी कुंकू लावले आणि आता त्याच्यामध्ये तांदूळ भरून घेते अर्ध्यापेक्षा जास्त। त्याच्यामध्ये आपण 7 वेलदोडे, 7 लवंग आणि एक सुपारी घालणार आहे। कवडी पण 7 घालतात, पण माझ्याकडे कवडी नाही आहे, त्याच्यामुळे मी जेवढं होतं तेवढंच इथं घेतलेलं आहे। तर ते सगळं पॅक केलं आणि त्याच्यावरती मी ते 1-1 रुपयाचे 7 कॉईन घेतलेले आहेत। 7च्या ऐवजी तुम्ही 9 किंवा 11, 21 सुद्धा करू शकता। तर इथं मी 7 घेतलेले आहेत। तर त्यालाही हळदी कुंकू लावून घेते आणि आपल्याकडे जर चांदीचं देवीचं जे नाणं असतं ते असेल तर ते मध्यभागी ठेवून त्याची पूजा करायची। माझ्याकडे नाही आहे, तर मी डायरेक्ट देवीची मूर्ती ठेवली आणि इथं मी पूजा करून घेतलेली। सोनं आपल्याकडे पूजतात म्हणून इथं फक्त मी अंगठी घेतलेली आणि अंगठीची सुद्धा इथं पूजा करून घेतलेली। आता सगळीकडे फुलं वगैरे ठेवून घेते आणि अगरबत्ती ओवाळून घेते। तर अशी पूजा करतात। तर ही पूजा आता माझी करून झालेली आहे। तर ही पूजा आता आपण दुसऱ्या दिवशी काढायची, म्हणजे उद्याच्याला। तर ह्याच्यामधले सगळे तांदूळ आहेत ते उद्या पक्ष्यांना आपण ठेवायचे आणि जे काही वेलदोडे, लवंग, सुपारी ठेवलं होतं तर ते सगळे एका रुमालामध्ये पॅक करायचं आणि तुम्ही तुमच्या तिजोरीत ते ठेवून टाका। आणि ही अशा पद्धतीने आपली आजची अक्षय तृतीयेची पूजा झालेली आहे। तर कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय बाय।